लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्या तुम्ही एसएससीच्या परीक्षेसाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वेगळे वळण देणारी अशी परीक्षा, तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरणारी परीक्षा देण्यासाठी सज्ज झालेले आहात। याकरिता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केलेली आहे, शिक्षकांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि याबरोबरच लोकसत्ता यशस्वी भवचे लेख आणि व्हिडिओद्वारे साधलेला संवाद यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं असणारच। सध्या परीक्षा संपून तुमच्या पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत आणि तुम्हाला अभ्यासासाठी काही काळ मिळालेला आहे। या अभ्यासाचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे नियोजन अभ्यासाचं करून तुमचा यशाचा आलेख उंचावत नेण्याचं काम किंवा त्याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला यापुढील सदरातून होणार आहे। हा परीक्षेचा तुमचा आलेख किंवा यशाचा आलेख उंचावत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा यशाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे जिद्द, चिकाटी, परिपूर्णता आणि आत्मविश्वास। आणि याकरिता तुमच्याकडे तुम्ही जास्त करून वाचन, पुनर्वाचन, चिंतन, मनन, लेखन याचा सराव केला पाहिजे। हे सर्व करण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे अभ्यासाचं योग्य नियोजन तुम्ही करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। तर शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवणं गरजेचं आहे असं का म्हटलं मी? कारण शरीर आणि मन यांचं समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही हा समतोल राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची आहे ती म्हणजे आहार। तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेणार आहात त्याच्यावर तुमची प्रगती पण अवलंबून आहे। अधिकाधिक प्रोटीन्सयुक्त पदार्थ खा, खूप मोड आलेले पदार्थ किंवा कडधान्य खूप प्रमाणात पण खाऊ नका, पण योग्य प्रमाणात खा। आपल्या जेवणामध्ये साधारणपणे 4 ते 5 प्रकार असतात। मग हे 4-5 प्रकार दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एकाच वेळी खाऊ नका, तर त्याचं 2 वेळा विभाजन करा। एकदा तुम्ही 11 वाजता समजा पोळी भाजी खाल्ली तर तुम्ही 1-1.5 वाजता वरण भात कोशिंबीर असे पदार्थ खा, म्हणजे तुमचं मन पोट देखील खूप भरलेलं राहणार नाही। कारण कसं असतं, भरलेलं पोट सुस्ती आणतं आणि रिकामं पोट मन कुरतडत राहतं। त्यामुळे मन आणि तुमचं शरीर यांचा योग्य समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे। आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, पूर्वतयारी करण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिक तयारीचा विचार करतोय। याच्यामध्ये तुमची पूर्वपरीक्षा झालेली असेल तर पूर्वपरीक्षेमध्ये समजा तुम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नसेल किंवा चांगले गुणही मिळालेले असतील, पण तो यशाचा आलेख अधिकाधिक उंचावण्याचं कार्य आपल्याला या सराव शिबिरांमध्ये करायचं आहे। आणि याच्यामध्ये हे करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे। व्हिडिओद्वारे साधलेला हा संवाद अतिशय लाभदायक ठरणार आहे। या अभ्यासाचं नियोजन करताना सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट तुम्ही करायची आहे तर ती म्हणजे तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करायचं आहे। आता हे अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही ज्या वेळेला तयार करणार त्यावेळी अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये तुम्ही फक्त अभ्यास 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 एवढंच लिहायचं नाही आहे। तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला बसता, ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता त्या ठिकाणी अभ्यासाचं वेळापत्रक तयार करून ते लावून ठेवायचं आहे आणि ज्या वेळी तुम्ही आराम करणार आहात किंवा मोकळा वेळ मिळणार आहे ते देखील तिथे लिहून ठेवायचं आहे। आणि त्यावेळी काय करायचं आहे तर काहीतरी स्वतःला इफेक्टिव्ह स्टडी हॅबिट्स लावून घ्या आणि या काळामध्ये तुम्ही आईबाबांशी गप्पा मारा, मित्रांशी गप्पा मारा किंवा थोडंसं खेळा, पण एवढं पण नव्हे की आपलं शरीर थकून जाईल आणि अभ्यासाला तुम्हाला चैतन्य मिळणार नाही। आणि त्यामुळे प्रमाणात सगळ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे। हा टाइम टेबलचा तुम्हाला उपयोग होणार आहे। त्यामुळे टाइम टेबल नुसतं मनात ठेवायचं नाही तर ते लिहून आपल्या अभ्यासाच्या जागेच्या समोर लावायचं आहे। तुमची परीक्षा म्हणजे केवळ बुद्धिमत्तेची परीक्षा नसून या ठिकाणी कठोर मेहनत आवश्यक आहे, म्हणजे मेहनतीला पर्याय नाही। तुमचं मराठीचं पाठ्यपुस्तक तुम्ही पाहिलं तर या पाठ्यपुस्तकातील 48
गुणांवरती पाठ्यपुस्तकातून प्रश्न विचारलेले असणार आहेत, तर बाकीचे प्रश्न अवांतर वाचनावर आणि लेखनावर अवलंबून आहेत। आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की अवांतर वाचनाची सवय ठेवायची आहे। त्याच्यामध्ये अवांतर वाचन करताना निबंध लेखन करायचे आहेत, त्याचा सराव ठेवायचा। विविध विषयांच्या बाकीच्या विषयांना देखील तेवढंच महत्त्व द्यायचं आहे, सर्व विषयांना सारखा वेळ द्यायचा आहे। आणि या विषयामध्ये तुम्हाला ज्या विषयामध्ये तुम्हाला समजा आकृत्या काढायच्या आहेत, तर आकृत्या काढताना देखील आकृती काढून झाली की पाठ्यपुस्तकामध्ये असणारी आकृती आणि आपण काढलेली आकृती यात काय फरक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। निबंध तुम्ही लिहिलेले असतील, निबंधांचा सराव केलेला असेल, तर ह्या निबंधांमध्ये कोणते निबंध तुम्हाला कोणते निबंध कसे लिहिलेत हे शिक्षकांकडून देखील तुम्ही तपासून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी त्यानंतर तुम्ही गणितं सोडवण्यासाठी खास वेळ ठेवा आणि ही गणितं सोडवत रात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी तुम्ही गणितं सोडवत जा आणि त्यामुळे तुम्हाला या सरावाचा नक्कीच तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जास्त उपयोग होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला कोणाशीही स्पर्धा करायची नाही। कसं होतं माहिती आहे की आपण नेहमी विचार करतो, आपण असं म्हणतो की मला माझ्या ताईचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे, आईबाबांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे, मित्रमैत्रिणींचे रेकॉर्ड ब्रेक करायचे, कोणाशी तुलना करू नका, स्पर्धा करू नका। स्पर्धा करायचीच आहे तर आपल्या स्वतःशी करा। आपल्या स्वतःचा आधीचा परफॉर्मन्स आणि आता आपण पुढे देणारा परफॉर्मन्स अधिक चांगला झाला पाहिजे याची तुम्ही नोंद घ्यायची आणि या दृष्टीने अभ्यासाची तयारी करायची, तर त्या दृष्टीने ते तुम्हाला जास्ती लाभदायक ठरणार आहे। वेळेचं नियोजन तर तुम्ही करणार आहात, त्या वेळामध्ये तुम्ही खेळ खेळणार आहात किंवा बाकीच्या गोष्टी काही करणार आहात, असं आवश्यक नाही आहे की त्या वेळात तुम्हाला आराम करायचा आहे म्हणजे केवळ लोळत पडणं किंवा झोपा काढणं नव्हे। आराम करणं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं वेगळं काहीतरी करा, अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी काहीतरी गोष्ट करा। चेंज ऑफ वर्क इज ऑल्सो द रेस्ट, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि त्याप्रमाणे तुम्ही जर अधिकाधिक सराव केलात, खूप मेहनत घेतलीत, तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तयारी या काळामध्ये या गोष्टीची करायची की उत्तरपत्रिका लिहिणार आहोत, त्याचं सादरीकरण आपण कसं करणार आहोत, प्रेझेंटेशन, सादरीकरणाला जास्त महत्त्व आहे तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्ये। आणि त्यामुळे जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर तुमचे पेपरमध्ये सारखं तुम्ही खाडाखोड करत राहणार। आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची, तर खाडाखोड पेपरमध्ये समजा झाली तर बोर्ड पेपरमध्ये ज्यावेळेला तुम्ही पेपर लिहायला बसाल तर खाडाखोड झाल्यावर विद्यार्थी शिक्षकांना बोलवतात आणि सही सांगतात इथे करा म्हणून, तर काहीही कशाचीही आवश्यकता नसते, त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही। खाडाखोड झाली तर गाठ मारायची सिंगल आणि पुढे लिहायला सुरुवात करायचं। आता ही खाडाखोड होऊ नये याच्यासाठी सध्याच्या या काळामध्ये तयारी करायची आहे तुम्ही। आणि ती तयारी कशी करायची, तर अधिकाधिक प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे। खूप प्रश्नपत्रिका सोडवा, तुमच्या शाळेच्या प्रश्नपत्रिका सोडवा, अधिक बाकीच्या नामांकित शाळांच्या प्रश्नपत्रिका मिळवा, त्या प्रश्नपत्रिका सोडवा। लोकसत्ता यशस्वी भव यांच्या लेखांमध्ये लेखमालेमध्ये आलेल्या विविध प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका त्याच दिवशी सोडवा आणि दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांची उत्तरं देखील त्याच्यामध्ये आलेली असणार ती पहा आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून खूपच उपयोग होईल। आणि असा जर तुम्ही सराव केला तर तुमचा आत्मविश्वास खूपच वाढेल, ही गोष्ट जास्त लक्षात ठेवायची। खाडाखोड तुमची कमी झाली की हळूहळू तुम्ही प्रत्येक प्रश्न ज्या वेळेला लिहाल त्यावेळेला तुम्हाला अधोरेखित करण्याची सवय लागत जाईल की आपण जे काही लिहिलं त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे आहेत त्याला अधोरेखित करायचं आणि यामुळे तुमच्या प्रश्नांमध्ये किंवा जो एक्झामिनर पेपर तपासणारे जे परीक्षक आहेत त्यांच्यावरती देखील चांगलं इम्प्रेशन पडतं। प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला ज्यावेळेला बसता तर सोडवायला बसताना रात्रीच्या वेळी पहाटे लवकर उठून प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाहीत। 11 ते 2 ही आयडियल वेळ प्रश्नपत्रिका सोडवण्याची आहे, कारण बोर्डसुद्धा तुम्हाला जे टाइम टेबल देणार त्या टाइम टेबलमध्ये 11 ते 2चेच पेपर लिहिण्याची वेळ असणार आहे। त्यामुळे त्या वेळेत पेपर लिहिलं तर पेपर लिहिताना देखील तुम्हाला झोप येणार नाही आणि तुम्हाला त्याचा सराव होईल। तर ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात आधी लक्षात ठेवायची की 11 ते 2 या वेळेत प्रश्नपत्रिका सोडवा। असं आवश्यक नाही की रोजच प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत, पण
जास्तीत जास्त जितका सराव कराल तुम्ही प्रश्नपत्रिकांचा तेवढा तुम्हाला त्याचा जास्त उपयोग होईल. आता प्रश्नपत्रिका लिहिण्यासाठी तुम्ही जे लेखन साहित्य वापरता, या लेखन साहित्यामध्ये तुम्ही जे पेन्स वापरता, तर ते पेन्स तुम्ही एकत्र सगळे 7-8 पेन तुम्ही बरोबर घेता, नवीन कोरे करकरीत पेन बरोबर घेता आणि परीक्षेला बसल्यानंतर एक पेन संपल्यावर दुसरं वापरायला गेलात की नवीन पेन असतं, मग लिहिताना थोडे अडखळायला होतं. म्हणून प्रत्येक पेन थोडं थोडं वापरून ते तुमच्याजवळ ठेवायचं. अशी 7-8 पेन्स तुम्ही तयार करून ठेवायची. अशी तुम्ही जय्यत तयारी तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही करणार आहात. सर्वात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेला जाताना युनिफॉर्म म्हणजे शाळेचा गणवेश, आणि हा गणवेश घालून तुम्ही लहानपणापासून पेपर लिहिताय, प्रश्नपत्रिका लिहिताय आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा सराव झालेला असतो. तुम्ही त्याच्यामध्ये अधिक कम्फर्टेबल असता, आरामदायी असता आणि त्यामुळे तुम्ही ती गोष्ट जास्त महत्त्वाची लक्षात ठेवायची की तंग कपडे घालून किंवा ओढणीचे ड्रेस घालून मग ते सांभाळत बसणं, याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे युनिफॉर्ममध्येच परीक्षेला जायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही परीक्षा केंद्रावरती जाता, तर पहिल्या दिवशी 11चा पेपर जेव्हा असतो त्यावेळेला तुम्ही 10 वाजता केंद्रावर पोचायचं आहे. खूप आधी पण जाऊन उन्हात ताटकळत परीक्षा केंद्राबाहेर बसायचं नाही आहे. आणि परीक्षेला ज्यावेळेला तुम्हाला 10 वाजता परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला घेतलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवाचे हे व्हिडिओ चर्चासत्र ऐकत असताना तुम्ही याच्या पुढे साधारणपणे 25 दिवसानंतर तुमची बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. तर बोर्ड परीक्षेला ज्यावेळेला तुम्ही परीक्षा केंद्रावरती जाणार आहात त्यावेळी खूप आधीपासून परीक्षा केंद्रावरती जायचं नाही. 10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे आणि परीक्षा केंद्रावर जाताना तुमच्याबरोबर तुमचं हॉल तिकीट असणं गरजेचं आहे. हे हॉल तिकीट त्याची एक झेरॉक्स काढून ती घरी पण ठेवलेली असली पाहिजे, एक तुमच्याबरोबर असली पाहिजे आणि हे बरोबर घेऊन तुम्हाला 10 वाजता परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यावेळी तुमचा सर्वात पहिला विषय असणार आहे मराठी प्रथम भाषा आणि तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पडल्यानंतर त्या उत्तरपत्रिका मिळाल्यापासून ते प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत साधारणपणे 20 ते 25 मिनिटे तुमच्याकडे त्या दिवशी असणार आहेत. साधारणपणे 10:15 ते 10:30च्या दरम्यान तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका पडणार आहे आणि ही उत्तरपत्रिका तुमच्या हातामध्ये मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिका मिळेपर्यंतचा जो काळ आहे 15 ते 20 मिनिटांचा किंवा अर्ध्या तासाचा, तर या कालावधीमध्ये तुम्ही काय काय करायचं आहे ते लक्षात ठेवा. सर्वात प्रथम उत्तरपत्रिका नीट तपासून पाहावी. या उत्तरपत्रिकेमध्ये कुठे काही फाटलेलं वगैरे असेल तर ती लगेचच बदलून घ्यायची. तुम्ही प्रथम तुमच्या उत्तरपत्रिकेवरती जे काही माहिती भरायची आहे ती माहिती तुम्ही भरणार आहात. सर्वात प्रथम तुम्ही तुमचा बैठक क्रमांक लिहिणार आहात आणि हा हॉल तिकीटवर पाहिल्याशिवाय बैठक क्रमांक लिहायचा नाही. आणि व्यवस्थित तो बैठक क्रमांक लिहिल्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्याकडे बारकोड स्टिकर येईल आणि हा बारकोड स्टिकर व्यवस्थित 2 हातामध्ये पकडायचा आहे आणि मग तो चिकटवायचा आहे. परंतु तोही चिकटवण्यापूर्वी तुम्ही बारकोडवरती जो तुमचा परीक्षा क्रमांक लिहिलेला आहे, बैठक क्रमांक लिहिलेला आहे, तो देखील पुन्हा चेक करून पाहायचा. तो स्वतःचाच आहे ना, आणि स्वतःचा असेल तर मग तो आपल्या प्रश्नपत्रिकेवर बारकोड 2 हातांनी चिकटवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यास सुरुवात केलीत. प्रश्नपत्रिका लिहिण्याला तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका मिळाली की तुम्ही आत्मविश्वासाने पुढे प्रश्नपत्रिका लिहायला सुरुवात करणार आहात. तुम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीचा, यशस्वी भवचे अभ्यासलेले लेख, सराव प्रश्नपत्रिका, व्हिडिओद्वारे साधलेला थेट संवाद, या सर्वाद्वारे परीक्षेसाठी सज्ज झालेले आहात आणि परीक्षा तुम्हाला नक्कीच आत्मविश्वासाने देता येईल याबद्दल आम्हाला अधिक खात्री वाटते. या पुढील व्हिडिओ चर्चासत्रामध्ये आणि लेखांमध्ये आपण प्रश्नपत्रिका 10वी प्रथम भाषा मराठी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं, अभ्यासाचं नियोजन कसं करावं आणि टाईम मॅनेजमेंट काय असावं याच्याविषयी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.